नमस्कार, स्वराज केक खेडकर किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रवा आणि बेसन यांचा ढोकळा. त्यासाठी मी 2 कप बेसन छान चाळून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 1 कप वाटी रवा घेतला. आता या दोन्ही या दोन्ही पिठांमध्ये मी अंदाजे 1 वाटी दही, थोडंसं चिमूटभर हिंग, थोडीशी साखर, 1 चम्मचभर, अर्धा चम्मच मीठ आणि 1 मोठा चम्मच तेल ॲड केले आणि ते सगळं मिश्रण थोडंसं पाणी टाकून एकजीव करून ठेवलेलं आहे. आणि हे सर्व मिश्रण रवा, बेसन, थोडंसं हिंग, साखर, मीठ, तेल आणि दही आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी हे एकत्र करून मी असे छान एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला 5 ते 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. हे मिश्रण रेस्ट होईपर्यंत आपण इथे एक कढई ज्यामध्ये एक स्टँड ठेवून अंदाजे 2 ग्लास पाणी ठेवून झाकून ठेवलेली आहे, जेणेकरून हे पाणी छान पद्धतीने उकळलं जाईल. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्या ढोकळ्याचं बॅटर ठेवायचं आहे. आपल्या ढोकळ्याचं बॅटर ठेवण्यासाठी मी एका परातीला तेल ग्रीस करून ठेवले आणि 10 मिनिटांनंतर आपण त्या परातीमध्ये आपल्या ढोकळ्याचं बॅटर ॲड करूयात. पण आपलं बॅटर त्यामध्ये थोडासा सोडा ॲड करून या स्टीम करत असलेल्या कढईमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवत आहोत वाफवण्यासाठी. तोपर्यंत आपण आपलं याचं पाणी करून घेऊयात. त्यासाठी मी थोडंसं तेल टाकलं आहे. त्यामध्ये थोडंशी पाणी बनवण्यासाठी मी थोडंसं तेलामध्ये 1 चमचा तिख्या ॲड केल्या. त्यानंतर त्या तिख्या चांगल्या तडतड फुटल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची कट करून टाकली आणि हिरवी मिरची थोडीशी तेलामध्ये रोस्ट होत आल्यानंतर त्यामध्ये मी 1 कप पाणी ॲड केलं आणि 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ. आता हे मिश्रण छान करून घेतलेलं आहे. आता हे उकळल्यानंतर आपण आपला गॅस बंद करून घेणार आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे. आपल्याकडे लाल मिरची असेल तर ती सुद्धा थोडीशी आपण कट करून टाकली तर त्याचं छान टेक्स्चर दिसेल. आपण पाहू शकता मी हे सोडा ॲड करून नंतर बॅटर हे आपल्या तेलाने ग्रीस केलेल्या डब्याला लावतो. एका स्टीलच्या डब्याला तेल ग्रीस केले आणि त्यामध्ये ते बॅटर टाकले. वरून छान लुक येण्यासाठी थोडीशी आपली लाल चटणी स्प्रिंकल केलेली आहे. आता आपण ही जी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे पाणी टाकून, यामध्ये आपण हा आपला बॅटरचा डब्बा ठेवूयात. या पद्धतीने मी थोडंसं पाणी ॲड करून एक रिंग ठेवली होती, त्यावर आपण हा डब्बा अशा पद्धतीने ठेवूयात.